नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या YouTube चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगळं वेगळं असतं. आज 19 डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्या आलेली आहे आणि ही वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते. परंतु दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला आपल्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल, तर किमान मार्गशीर्ष अमावस्येला आपल्या पितरांची पूजा ही अवश्य करावी असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ 19 डिसेंबरला शुक्रवारी पहाटे 4:59 झालेला आहे आणि समाप्ती 20 डिसेंबरला सकाळी 7:12 होणार आहे आणि म्हणून ही मार्गशीर्ष अमावस्या एकूण 2 दिवस साजरी केली जाणार आहे. आणि म्हणून या अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या तसेच शनी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते. ज्या घरात आज मार्गशीर्ष अमावस्येला संध्याकाळी हा एक उपाय केला जाईल, त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करेल. कारण मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि मार्गशीर्ष अमावस्या ही देखील माता लक्ष्मीला समर्पित असणारी तिथी आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी मार्गशीर्ष अमावस्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. जर तुम्हाला आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, सतत काही ना काही आर्थिक अडचण येत असेल, तुमच्या घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही, पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जात असतो. म्हणजे जिथे तुम्ही ₹5 कमावतात, तिथे तुमचे ₹100 खर्च होत असतात. म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल, तर या सर्व कारणावरून समजते की आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसा असणं असं अजिबात होत नाही. आपल्या घरात एक प्रकारची सुखशांती असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक आणि आनंदाचं वातावरण असतं, तर याला लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. आपल्या सर्वांनाच पैसा तर हवा आहे, परंतु त्यात घरातील वातावरण हे पैसा स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आज मार्गशीर्ष अमावस्येला तुम्ही काहीही नाही केले तरी चालेल, पण कापोळासोबत जाळा ही एक वस्तू. ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा, वाईट नजर, अडचणी, दारिद्र्य, भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा नष्ट होऊन घरांची, मुलांची प्रगती अगदी भरभरून होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल, तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे? कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे? ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा उपाय आपल्याला आज 19 डिसेंबरला शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. कारण ही मार्गशीर्ष अमावस्या संपूर्ण दिवसभर असणार आहे, संपूर्ण रात्रभर असणार आहे आणि उद्या शनिवारी सकाळी 7:01 ती समाप्त होणार आहे. आणि म्हणून तुम्ही हा उपाय सायंकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत देखील करू शकता. परंतु जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल, तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजून 9:30, 10 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण का बघा, जी ती वेळ असते ना, तर ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. तिन्ही सांजेची वेळ असते आणि त्या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. आणि म्हणूनच त्या वेळेमध्ये हा उपाय जर केला, तर तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो. परंतु शक्य नाही झालं, तर रात्री 12 वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल. तर पहा, कापुराचा जो धूर असतो ना, तर तो धूर दैवी आणि खूप शुद्ध मानला जातो. तो आपल्या घराला, पूजा स्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो. आणि म्हणूनच कापूर हा पूजेमध्ये अवश्य वापरला जातो. घरात कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते. तसेच घरात असणारी नकारात्मक ऊर्जेचा, नकारात्मक शक्तीचा हा नायनाट होतो. मार्गशीर्ष अमावस्येला हा उपाय केल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होते. तसेच हा उपाय जर आपण केला, तर घरातील प्रखर पितृदोष हा देखील कमी होऊन घरात सुख शांती नांदत असते. तसेच वाईट शक्तीपासून, वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं संरक्षण होत असतं. तसेच घरातील मुलं जर सतत हट्टीपणा, चिडचिड करत असतील, तर हा उपाय केल्याने घरातील लहान मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा हा देखील कमी होतो. तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरात होणारी रोजची भांडणं, क्लेश, मतभेद, आजारपण हे देखील पूर्णपणे दूर होते.
आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात, तर तो दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहेत. मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे. मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे. घराच्या खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला हा उपाय तुमच्या घरात करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे. तुमच्याकडे मातीची पंती नसेल तर एखादी स्टीलची वाटी देखील घेऊ शकता किंवा कापूर जाळायचं भांडं तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर 5 भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर घ्या आणि तो कापूर तुम्हाला सर्वप्रथम शुद्ध गाय तुपामध्ये भिजवायचा आहे आणि या 5 कापूर वड्या तुम्हाला तुपामधून काढून त्या प्लेटमध्ये किंवा त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ ठेवले आहेत तर त्यावर तुम्हाला 5 कापूर वड्या ठेवायच्या आहेत. यानंतर आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. ज्याला फूल असेल अशाच 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि 2 हिरवी वेलची तुम्हाला ठेवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या हातामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील, तर तुम्ही थोडीशी मोहरी घ्यायची आहे. हे काळे तीळ आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचे आहेत. खास करून घरात लहान मुलं आहेत, त्यांच्यावरून तुम्हाला हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहेत. यानंतर आजारी व्यक्ती आहेत, त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला उतरून घ्यायचे आहेत. यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे काळे तीळ तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचे आहेत. आणि उतरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर हे काळे तीळ जे आहेत, तर ते तुम्हाला त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहेत. आणि यानंतर कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि काही वेळाने ते भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आणि त्याचा हात दूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. यानंतर तुमच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजा हा उघडा करून तुम्हाला ठेवायचा आहे. त्या उंबरठ्यावरती तुम्हाला मधोमध हे जे भांडं आहे ते ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहेत, तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. यामधील सर्व वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते बाहेर तुम्हाला फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आहे तो आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष अमावास्येला आवर्जून करायचा आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे. नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व समस्या, अडीअडचणी, अडथळे हे दूर होतील. धन्यवाद.